नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुथूट फायनान्सचा छोटा भाऊ मन्नापुरम फायनान्स बद्दल बोलूया। योग्य वेळी स्टॉकला खरेदी करून होल्ड करणे ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टरची हॅबिट असली पाहिजे। लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणजे 4, 5, 6 वर्षाचा पैसा एकदम मिळाला। इंट्राडे वाल्यांना डेली पाहिजे। डेली तर त्याला मिळत नाही, पण तो देऊन निघून जातो। कशात? ब्रोकरेजमध्ये। त्याला ब्रोकरेज खूप जास्त लागतो। कॉलपुटवाले काही नाही करत आहेत, बस ब्रोकरेज देत आहेत। जेवढ्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ब्रोकरेजवाल्या, ब्रोकरेज फर्म त्यांना श्रीमंत करत आहेत। तुम्ही पहा, जसे एंजल वनची बात कराल, दुसरे फर्म पहा, मोतीलाल ओसवाल कशा प्रकारे जबरदस्त वाढत आहे। तर सुधारणे खूप गरजेचे आहे। स्टॉक मार्केटमध्ये सुधारला नाही तर कॉलपुट इंट्राडेमध्ये लागून राहाल। रिझल्ट तर आत्ताच सांगून देतो, 5-6 वर्षांनी तुम्हाला कळतं की माझे 5-7 लाख रुपये झिरो झाले आहे। त्या बाजूला जायचं नाही आहे। कॉलपुटमध्ये बर्बादीशिवाय दुसरं काही मिळणार नाही। काम करण्याची आपली एक पद्धत असते। स्टॉकमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि घसरणीवर ध्यान लावायचं आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये SIP सुरू करायची आहे। 2 वेळा 3 वेळा जेवढं माल खरेदी करू शकता खरेदी करायचं आहे। तुम्ही जो पैसा स्टॉक मार्केटमध्ये घेऊन येत आहात, त्यामुळे तुम्हाला लाईफमध्ये काही फरक नाही पडला पाहिजे। स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या घसरणी मिळतील। शेअर 5-5 वर्ष नाही वाढत आणि जेव्हा वाढायला सुरू होतात तर एवढं वाढतात की 5 वर्षात जेवढी तेजी बनली पाहिजे होती तेवढी 3-4 महिन्यातच होते। तर पैसा केव्हा बनेल? लॉंग टर्ममध्ये। ह्या शेअरची जर गोष्ट कराल, लॉंग टर्मची जर काही खास तेजी अजून ह्या शेअरमध्ये बनली नाही आहे। लॉंग टर्ममध्ये 5 वर्षाचा ह्याचा चार्ट पॅटर्न काढून पहा, काही खास परतावा इथे 5 वर्षात मिळाला नाही आहे, फक्त 5% तुम्हाला दिसत आहे। तर अशीच कंपनी तुम्हाला निवडायची आहे, शोधून काढायची आहे। त्याच्यामध्ये हे पण पाहायचं आहे की काही प्रॉब्लेम चालत आहे। जर ती नाही वाढत आहे तर 6 महिन्यापूर्वी याच्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आणि ह्याचा जो हाय होता 230, तेथून घसरत 138 वर पोचला, तेथून 183, जवळजवळ 31% खाली आला होता। एक न्यूज निघून आली होती काही दिवसापूर्वी, याच्या 4 सबसिडियरी कंपन्याला RBIने रिस्ट्रिक्शन लावलं आहे। रिस्ट्रिक्शन लागतात पण काढले पण जातात। रिस्ट्रिक्शन कशाचं लावलं की तुम्ही लोन नाही देऊ शकत। का? कारण तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट जे जनरेट आहे ते नाही घेत आहात। RBIने जे ठरवले आहे ते नाही घेत, स्वतःची मनमानी तुम्ही करत आहात। त्यामुळे शेअर पण खाली पडला होता। 23,000 करोडचा मार्केट कॅप आहे। हा तो शेअर आहे ज्यामध्ये खास तेजी अजून नाही बनली आहे। सर्वात आधी पहा, गोल्डमध्ये कंपनी काम करत आहे, फायनान्स करत आहे। जर तुम्ही गोल्ड दिलं तर तुम्हाला पैसा मिळेल, म्हणजेच